मैदान क्रमांक 2 वर मॅच सुरू होतोय. गेम इज ऑन. स्ट्राईकला जिगर राणा आणि नॉन स्ट्राईकला समर्थ. स्ट्राईक इन कडे जिगर राणा आणि नॉन स्ट्राईकला समर्थ व्यास हा खेळाडू आहे. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर पटेल बॉईज टीमचा गोलंदाज आलाय अभिजित. एक्सपिरियन्स आहे अभिजित यांच्याकडे आणि अभिजित यांच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. मैदान क्रमांक 2 वर ही दुसरी लढत सुरू होत आहे. साईना सीसी वर्सेस पटेल बॉईज आणि पहिल्याच बॉलवर मोठा हल्ला करण्याच्या इराद्याने हा चेंडू टोळावलाय. चेंडू जातोय गली क्षेत्राबाहेर सीमारेषे पार आणि मिळतंय धाबा 4. शानदार चौकार साईना सीसी संघाद्वारे हा चौकार खेचला जातोय. 4 धावांची जिगर राणा आपलं खातं उघडतोय. आत्मविश्वास त्याचा वाढताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर हा फटका तुम्ही बघू शकताय. खऱ्या अर्थाने खेळायचा होता कव्हरच्या दिशेने, परंतु चेंडू आपल्याला पाठीमागे जाताना दिसलाय. आणि खऱ्या अर्थाने मैदान क्रमांक 1च्या दिशेने चेंडू गेला. आता इथे कमबॅक करणं गरजेचं आहे, त्यामुळेच निर्धाव चेंडू टाकला जातोय अभिजित याच्याद्वारे. सायना सीसी विरार वर्सेस तुम्ही मॅच बघतायत मैदान क्रमांक 2 वर पटेल बॉईज वसई असा. काही राष्ट्रीय खेळाडू पटेल बॉईज वसई टीम मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू हवेत आहे लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता चेंडू जातोय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. धावा येत आहेत 4. धाव संख्या धाव फळकावर पोहोचली जाते ती म्हणजेच 8. म्हणजे खराब चेंडू असेल तर त्याला खरपूस समाचार घेण्याचा प्रयास करतात ते बॅटर. आणि पहिल्या पॉवर प्लेचं षटक सुरू असताना आपली पॉवर दाखवतात बॅटर. 3 षटकही पॉवर प्लेचे असतील, ज्याच्यामध्ये 2 फिल्डर हे 30 यार्ड सर्कलच्या जास्त बाहेर दिसत आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला एक लॉंग ऑफ मध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठेवला गेलाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. पंच कॅरी रॉड्रिक्स सरांचा. मैदान क्रमांक 2 वर पंच आपण बघतायत. चांगली गुणवत्ता आहे MCA अंतर्गत पंचांची आणि ती पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. या वेळेला मोठा फटका कळू शकले नाहीत बॅटर. बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 1च धाव मिळाली. 1 धाव फार मोलाची आहे, महत्वाची आहे. लाईफ लाईन जिला म्हटलं जातं आणि ती लाईफ लाईन इथे पूर्ण होत आहे. धावसंख्या पोहोचली 10 वर. व्हेरिएशन गोलंदाज करतायत. विविधता पाहायला मिळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळतोय गोलंदाज अभिजित याची. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर थोडंसं डाव सावरण्याचं काम तो करतोय. शॉर्ट बॉल होता. चेंडूला मिडऑन मध्ये खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. आडव्या बॅटचा वापर इथे दिसला बॅटरचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 11. डॉट चेंडू आलाय इथे. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडू आलाय. असं वाटलं होतं की धाव पूर्ण करतील, परंतु बॅटरने त्या ठिकाणी असमर्थता दाखवली. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. मिळतात 4 धाबा. शानदार चौकार. कडक 4 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14. 3 मोठे फटके आलेत या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. 14 विदाउट लॉस.
पाहू शकतायत आपण जे दोन बॅटर आपण बघितले, जिगर राणा आणि दुसऱ्या बाजूला बॅटर समर्थ व्यास. मागच्या IPL मध्ये सनराइज हैदराबाद टीमद्वारे त्याला आपण पाहिलं होतं, त्यांच्या खेम्यामध्ये तो खेळाडू दिसला होता आणि सौराष्ट्र या टीमद्वारे तो रणजीच्या मॅचेस खेळतो आहे. रणजी मॅचेस म्हटलं तर खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली होती ती 1933-34ला रणजी मॅचची सुरुवात झाली, रणजी टुर्नामेंटची सुरुवात झाली. रणजित सिंग विभाजी जाडेजा यांच्या स्मरणार्थ त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आज रणजी क्रिकेट्स म्हटलं तर खेळाडूंना चांगला एक प्लॅटफॉर्म आहे. जसं मुंबईमध्ये चमकदार कामगिरी करणारे काही सितारे आपण बघितले, सॅम स्मुलानी, ते सुद्धा ह्या मैदानामधून खेळून गेले. ह्या मैदानावर सुद्धा त्याने आपली छाप सोडली, कारण 2018 साली मॅन ऑफ द सिरीज हा खिताब त्याला मिळाला होता. आज मुंबई इंडियन्स टीमचे खेळाडू ते आहेत. रणजीमध्ये मुंबई टीमद्वारे ते खेळत असतात. समर्थ गुडू हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, जो सध्या नॉन स्ट्राईक इनकडे आहे आणि मागच्या वर्षी IPL मध्ये सनराइज हैदराबादमध्ये त्याला पाहिलं होतं. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा आणि पंच वाईड घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव मिळाली, धावसंख्या धाव फळकावर पोहोचली ती 15वर. राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये सुद्धा अनेक चमकते सितारे पाहायला मिळत आहेत. साईराज पाटील, जे आपण MPL मध्ये पुढे आलेले काही खेळाडू आहेत, करण मोरे, सिद्धार्थ राऊत, हे चांगला खेळ करताना दिसत आहेत. हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढला मिड ऑन क्षेत्रामध्ये बॅटरने. एकच धाव तो पूर्ण करतोय. धावसंख्या ह्या वेळेला पोहोचली जाते 16वर 16. 5 बॉलमध्ये 10 धावा बनवतो जिगर राणा आणि समर्थ व्यास हा खेळाडू 2 बॉलमध्ये 4 धावा बनवतो. आता स्ट्राईक इनकडे आलाय, अनुभव त्याच्या पाठीशी जास्त आहे. 2 सलामीवीर बॅटरवर मोठी जबाबदारी दिली आहे. पाहूया IPLचा त्याचा अनुभव काय, कशा पद्धतीने शेअर करतो या मैदानावर, कशी खेळी तो करतोय. गॅप मध्ये चेंडूला टाकला जात आहे, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, मिळत आहे धावा 4. स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषकातील शानदार दमदार चौकार. 4 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 20वर. काय कडक फटका होता, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवले या फटक्याने. समर्थ व्यास एकतर थोडासा दबाव आता वाढू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. स्कोअर मोस्ट ऑन 20. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन जागा बनवली, रूम बनवला आणि या चेंडूला पुन्हा त्याच दिशेने धाडलंय. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार टोकलेत बॅटर समर्थ व्यासने. बिनधास्त बॅटिंग करतोय. 4 बॉलचा सामना करत 12 धाव तो बनवतोय. संघाची धावसंख्या या वेळेला पोहोचली 24वर. टीम की रन संख्या 24 रन बिना कोई नुकसान पे. स्टार खेळाडू आहे आणि चांगली बॅटिंग तो करतोय. सौराष्ट्र टीमचा हा खेळाडू आहे. रणजी मध्ये त्यांनी चमकदार बहारदार कामगिरी केली आहे आणि बॅटिंग टान्स बघा कसा आहे या खेळाडूचा. आता थोडासा वेगाने चेंडूला टाकलं होतं, शॉर्ट बॉल जरूर होता, परंतु आत वळणारा वेगाने आत येणाऱ्या चेंडूला डिफेन्स केलं. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 25. स्कोअर मोजॉन 25. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फळकावर. पटेल बॉयज पटेल टीमची प्लेइंग 11 लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचली नाही. पुढचा बॉल कडक फटका खेळण्याचा प्रयास केलाय. शतरक्षकाला चकवत जातो चेंडू, लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे, मिळत आहे 4 धावा. हा कडक चौकार येतोय. धावसंख्या पोहोचली 29वर 29. जिगर राणा आणि समर्थ व्यास या दोघांमध्ये चांगली भागीदारी होते. पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दोन्ही बॅटर पददालित्याचा चांगला वापर करतायत. बॅटिंग क्रीज मधून बाहेर पडतायत आणि चांगलं शॉट सिलेक्शन त्यांचा पाहायला मिळतोय.
स्कोर मोज ऑन 29. ओ मोठा फटका खेळायचा होता, स्लॉक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही यावेळेला. निर्धाव चेंडूची नोंद. धावसंख्या धावफलकावर 29. दुसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 29 धावा. 29 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. दोन्ही बॅटरचा जर आपण विचार केला तर 7 बॉलमध्ये 14 धावा जिगर राणा बनवतोय आणि 5 बॉलचा सामना करत समर्थ व्यास हा बनवतोय 13 धावा. देयर इज अ बिग पार्टनरशिप. मोठी भागीदारी दोघांमध्ये होताना दिसतंय आणि पार्टनरशिप जर असेल ना तर मग दडपण दबाव वाढू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. परंतु काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विकेट घ्यावे लागतील, विकेट्स मिळवावे लागतील, एक वेगळी रणनीती आखावी लागेल. डावपेच फार महत्त्वाचे असतात. कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात आपली गुणवत्ता ज्यावेळेस तो सिद्ध करतो ना त्यावेळेस तो मोठा होत असतो. आणि इथे प्रत्येक खेळाडू हे अनमोला आहेत. कामगिरी करण्याकरताच ते मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. नवीन गोलंदाज आलाय रुचित आहुजा. गोलंदाजी मार्गावर आलाय. पाहूया फिरकीपट्टू आहे आणि फिरकीपट्टूंना ही विकेट्स मदत करेल काय, सहाय्य करेल काय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता आणि पहिलाच बॉलला चांगलं नियंत्रणबद्ध फटका खेळलाय समर्थ व्यास या बॅटरने. मिळवतो 4 धावा. कडक चौकार. अशा प्रकारचे जर अखूट टप्प्याचे चेंडू तुम्ही टाकलेत तर फलंदाज मात्र तिथे ट्रीटमेंट देताना दिसतील. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. त्याला बघितल्यानंतर मला वृद्धिमान शाह या खेळाडूची आठवण झाली जे शॉर्ट सिलेक्शन त्याने नुकताच केलंय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 33 धावा. बिनबाद नाबाद घातक भागीदारी होतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला अडचणीमध्ये आणणारी भागीदारी होतोय. 33 धावा बिनबाद. फंस काहीतरी चर्चा करतायत. आमच्या ऑफिशियल काहीतरी चर्चा करतायत. चेंडू हवा आहे. प्लीज मैदान क्रमांक 2 वर लगेचच ती व्यवस्था करा. मैदान क्रमांक 2 वरती व्यवस्था केली जाते ज्या पद्धतीने इशारा केला पंचांनी. स्कोर इज 33 फॉर नो लॉस. स्कोर इज 33. टीम की रन संख्या 33 रन बिना कोई नुकसान पर. 2.1 ओवर की समाप्ति के बाद 33 रन. समर्थ व्यास खेल रहे 6 गेंदों का सामना करने के बाद में 17 रन उन्होंने बनाए हैं. जिगर राणा 7 गेंदों में 14 रन बना के विकेट पर टिके हुए हैं. अच्छा बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. चेंडू आता बदलला गेलाय. म्हणजेच बघितलं तर 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर या 33 धावा बनल्या आहेत. घातक अशी भागीदारी होतं आणि या भागीदारी तोडावी लागेल. थोडंसं जो खंड पडलाय त्याचा फायदा होईल काय या वेळेला पटेल बॉईज वसई टीमला. पटेल बॉईज वसई टीमद्वारे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकिंगकडे असलेला खेळाडू समर्थ व्यास 6 बॉल्समध्ये 17 रन्स त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. ही इज अ डेंजरस धोकादायक खेळाडू आहे. आणि फिरकीपट्टू हा सुद्धा रुचित नावाचा गोलंदाज आलाय विकेट मिळवण्याकरता. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला ढकलून दिलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. डीपमधून फेकी जाईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात. बिनबाद 35 धावा 35.
सतावलं आतापर्यंत या दोन बॅटरने. दोन्ही बॅटर जे भागीदारी केली आहे ती भागीदारी आता घातक रूप धारण करताना दिसतंय. स्लॉक केलं जातंय, चांगलं टायमिंग साध्य केलंय, गॅपमध्ये चेंडूला टाकलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, आडव्या बॅटचा वापर केलाय, मिळतं 4 धाबा, चौकार. या 4 धाब्यांची धावसंख्या 39. योग्य इशारे येत आहेत पंचांद्वारे आणि का नाही, कारण एशियन पॅनलद्वारे सिलेक्ट झालेले पंच आहेत 2012 साली आणि साऊथ आफ्रिकामध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं, कोलकाता नाईट रायडर्स टीम सोबत सुद्धा त्यांना पाहिलं होतं. आता बॅटर मात्र आक्रमक रूप जे धारण केले ते काही थांबत नाही. बॅटरचं डेंजरस धोकादायक पातळी गाठतोय बॅटर. संघाची धावसंख्या 43. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेचले जात आहेत बॅटरद्वारे. म्हणजे सलग हे 3 चौकार ठोकलेत, सलग 2 चौकार ठोकलेत बॅटरने. शरीरापासून दूर जरी खेळला तरी 4 धावा मिळाल्या. पुन्हा गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राबाहेर, सीमारेषेपार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतो 4, चौकार. काय चांगली भागीदारी जात आहे. 43 धावा बनल्यात 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धावा. गोलंदाजी मार्गावर रुचित आलाय आणि रुचित आहुषा काय चांगली गोलंदाजी करेल या वेळेला, अपेक्षा आहे त्याच्याकडून संघाला. स्कोर इज 47. स्कोर इज 47. ओ चांगलं टायमिंग साध्य केलंय, राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि याचबरोबर हा चेंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्याच्या दिशेने, मिळतंय 4 धावा. आणखीन एक चौकार एका लगातार जर आपण बघितलं तर 3 चौकार 4 चौकार बॅटरने ठोकलेत. स्कोर मूव्स ऑन 51 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51. बिनबाद नाबाद अशी सुरुवात केली आहे बॅटरने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मागचं षटक जर आपण बघितलं, लास्ट ओव्हर जर आपण बघितले तर 22 धावा खर्च केल्यात आणि 29 धावा या आधी होत्या ज्या 2 षटकांमध्ये. या 22 धावानंतर 51 धावा झाल्यात. धोक्याची पातळी गाठली आहे. 17चा करंट रन रेट पाहायला मिळतो आहे. समर्थ व्यास 11 बॉलचा सामना करतात आणि 35 धावा ते बनवत आहेत. एक राष्ट्रीय खेळाडू सौराष्ट्र टीमद्वारे ते खेळत आहेत आणि 11 बॉलमध्ये 35 धावा बनवलेत समर्थ व्यासने, जो मागच्या IPL मध्ये सनराइज हैदराबाद संघाद्वारे ते जुडले होते. जरी संधी मिळाली नसली तरी मात्र आता त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. जिगर राणा हे सुद्धा चांगली साथ देत आहेत. विकेट घेण्याकरता काहीतरी करावं लागेल, काहीतरी एक वेगळी करामत करावी लागेल. समोरच्या इनकडून गोलंदाज सज्ज झाला विनोद. ओ फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे आणि विनोद याने पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून दिली. जिगर राणा या खेळाडूला परतावं लागतंय. 8 बॉलचा सामना केला, 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आणि पहिली सफलता अर्ध शतकानंतर ही विकेट मिळवली. 51 वर पडलाय पहिला विकेट, गॉन. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने पोहोचली आहे या वेळेला. 51 धावा, 1 गडी बाद. 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आणि आता वसईचं या अनमोल रत्न मैदानाच्या आतमध्ये जातोय विनायक भोईर. स्टार खेळाडू आहे. 2017 साली
त्याला अर्थातच मुंबई रणजीमध्ये संधी मिळाली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा तो खेळ करताना दिसलाय. त्याचबरोबर आज जर बघितलं तर शील्डच्या जितक्या मॅचेस होत आहेत त्या क्लबच्या मॅचेसमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी परफॉर्मन्स दाखवला आहे. आणि ह्या खेळाडूबद्दल मी खंत व्यक्त करेन की इतका चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा या खेळाडूला IPLमध्ये संधी मिळत नाही. कुठेतरी जे सिलेक्टर्स आहेत त्यांचं लक्ष त्यांच्यावर गेलं पाहिजे किंवा जे संघमालक आहे त्यांचं लक्ष त्या खेळाडूकडे गेलं पाहिजे, परंतु तसं काही होताना दिसत नाही. एक चांगला खेळाडू विनायक भोईर आता मैदानाच्या आत उतरला. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो तो पूर्णतः एन्जॉय करत असतोय त्या क्रिकेट स्पर्धेला. तसा हा खेळाडू आता उतरलाय. पटेल बॉईज वसई टीमला सफलता मिळवून देणारी विनोद या गोलंदाजाने, आणि मला वाटते हा विनोद वसई येथूनच बिलॉंग करणारा खेळाडू आहे. विनोद बंडा सफलता मिळवून दिली. पहिल्याच बॉलवर स्वप्न असतं गोलंदाजाचं एखादी विकेट्स प्राप्त करायचं, कारण T20 मॅचमध्ये जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला अजित आगरकर आठवतो आहे, ज्यावेळेस साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध 1 डिसेंबर 2006 साली त्यांनी पहिला मॅच खेळला होता, तर पहिल्याच बॉलवर त्यांनी बाद केलं होतं हर्षल गिब्सला. आणि इथे पहिलाच मॅच खेळत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करून देतोय. ती मोठी विकेट्स होती. 14 धावा बनवणारा जिगर राणा याला बाद केलाय. आता विनायक भोईर स्ट्राईक इनकडे. रणजीपट्टू विनायक भोईर तयार. डिफेन्स करायचं होतं परंतु थोडासा टर्न जास्त मिळाला, अधिक टर्न मिळाला होता या चेंडूला. लेग ब्रेक केलाय या वेळेला विनायक भोईरसाठी हा चेंडू. आणि यष्टिरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागेच चांगलं काम करत आहेत. थोडासा दबाव असेल परंतु त्यामधून सुद्धा बाहेर निघायचे मार्ग काढावे लागतील बॉलरला, मार्ग काढावे लागतील बॅटरला. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. एका धाव्याने त्याने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 52. मागच्याच महिन्यामध्ये विनायक भोईर यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली होती. एक शॉर्ट मुलाखत घेतली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की परफॉर्मन्स तर मी चांगला देतो आहे परंतु माझ्या नशिबाचा भाग आहे, बघूया कधी ना कधी मी केलेली माझी मेहनत कामी येईल, असं वक्तव्य केलं होतं विनायक भोईर याने, जो स्टार खेळाडू आहे नॉन स्ट्राईक इनकडे. दुसऱ्या बाजूला समर्थ व्यास हा चमकदार कामगिरी करतोय. 11 मध्ये 35 धावा त्याने बनवलाय. सौराष्ट्र टीमचा हा रणजीपट्टू आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा केलाय. चांगली गोलंदाजी. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेगमध्ये राहून थांबतोय. धाव संख्या धाव फळकावर 1 गडी बाद 52. म्हणजेच विनोद बंडा याने चांगला प्रभाव टाकलाय. जो दबाव टाकायचा होता तो दबाव या षटकामध्ये दिसतोय. गोलंदाजी करताना पटेल बॉईज वसई टीमद्वारे. विनोद तयार. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर निघणाऱ्या बॉलला खेळून काढलं जात आहे. समर्थ याच्याद्वारे डीप एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याच्या दिशेने शतरक्षकाची झाली चूक आणि 4 धाव्यांची भागवली बॅटरने संघाची भूक. मिळतात 4 धावा. शानदार चौकार. धाव संख्या 56. 1 गडी बाद. रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन. आत वळणारा बॉल होता आणि तरी सुद्धा त्याला छेडलंय आणि चांगला स्कोअर कटचा फटका पाहायला मिळतोय बॅटरद्वारे. स्कोअर मूव्स ऑन 56. पुन्हा सागा बनवून चेंडूला पॉइंट क्षेत्राच्या दिशेने पाठवलंय. कुणी क्षेत्ररक्षक तिथे नाही. मिळतंय 4 धावा. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 14 बॉलचा सामना केलाय समर्थ व्यासने आणि 14 बॉलमध्ये 43 धावा त्याने बनवल्यात. षटकाची इथे समाप्ती सुद्धा झाली. हे बघा, बॅटिंग क्रीज म्हटलं तर आपलं घर असतं आणि त्या घरामध्ये आपला वावर चांगला व्हायला पाहिजे. बॅकफूट फ्रंट फूट पुढे येऊन चांगली फलंदाजी करणं, जागा बनवणं हे फार कठीण असतं आणि ते जागा बनवून चांगली फटकेबाजी तो करतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा 60 आफ्टर 4 ओव्हर. अजून गोलंदाजीमध्ये काही बदलाव असेल कारण विकेट टेकर गोलंदाज विनोद पाहिलाय. आता गोलंदाजी मार्गावर बघूया कोण येतोय.
अरुण शेट्टी हा खेळाडू आलाय गोलंदाजी मार्गावर. 4 षटकामध्ये 60 धावा 15चा करंट रन रेट पाहायला मिळतो आहे. चालू धावगती 15ची आहे. त्यापेक्षा ती अधिक होईल की रोखलं जाईल. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने टाकण्याच्या तयारीत होता मात्र टाकलं नव्हतं आणि आता अरुण शेट्टी पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होत आहेत. हे तुम्ही बघू शकतायत मॉर्निंग क्रिकेट क्लबचा सिम्बॉल आणि दुसऱ्या बाजूला मॉर्निंग क्रिकेट क्लब सुरू करणारे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारे स्वर्गीय सतीश नाना वर्तक यांचा कटआउट्स बघायला मिळतो आहे. DBM लाईव्हद्वारे हे चांगले थेट प्रेक्षेपण केलं जात आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आहे. बॅकफुटला गेला विनायक भोईर आणि त्याने सुद्धा जागा बनवल्या. 1 धाव पूर्ण केली. कव्हर्समधून फेकी येईपर्यंत एका धावेवर तो समाधानी मानतोय कारण एकमेकाला साथ देणं गरजेचं आहे. आक्रमक रूप समर्थ व्यास यांनी धारण केलं आहे आणि त्याला स्ट्राईक रोटेट करून देणं कर्तव्य आहे विनायक भोईरचं. तो जाणलाय आणि स्ट्राईक रोटेट करतोय. दुसऱ्या बाजूला अरुण शेट्टी विकेटच्या शोधामध्ये आहेत. काय एक वेगळा बदल त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. रणनीती वेगळी असायला पाहिजे. हलक्या हाताने फक्त मनगटाच्या मदतीनं दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव पूर्ण केली. डीपमधून फेकी जाईपर्यंत 2 धावा सहजतेने होत आहेत पूर्ण. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं जाईल की काय नाही परंतु इथे 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. याचबरोबर या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते या वेळेला 63. स्कोअर मोव्ज ऑन 63. ही इज प्लेइंग ऑन 45. मिस्टर समर्थ व्यास. का मला IPL मध्ये त्यावेळेला संधी मिळाली होती. सनराईज हैदराबाद टीमद्वारे तो दिसला होता त्यांच्या खेम्यामध्ये आणि सौराष्ट्राचा हा रणजीपट्टू सध्या चमकदार कामगिरी करतोय. मोठा फटका ऑन द ग्राउंड. चेंडूला उडा मैदान क्रमांक 2 वर यंदाच्या हंगामामध्ये ठोकणारा खेळाडू आहे समर्थ व्यास. सौराष्ट्राचा रणजीपट्टू 16 बॉलचा सामना केलाय. 51 धावा त्याने बनवलाय. 10 खणखणीत चौकार आणि 1 उत्तुंग षटकार. स्ट्राईक रेट जर आपण त्याचा पाहिला तर 318.75च्या स्ट्राईक रेटने त्यांनी या धावा बनवल्या. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ब्रिलियंट. अप्रतिम. आणि अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अर्थातच हात मिळवणी करतात हस्तांदोलन करतात त्याचं कौतुक करतायत. स्कोर इज 69. 5वं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढे येऊनच शॉट सिलेक्शन करतो हा खेळाडू. खाऊ कॉर्नर मधून शतरक्षक पुढे येतोय. फेकी येईपर्यंत मिड विकेटमधून थ्रो येईपर्यंत लगेचच 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या 1 गडी बाद 70. 17 बॉलमध्ये 52 धावा समर्थ व्यास या खेळाडूच्या. आणि विनायक भोईर सध्या आता स्ट्राईक इन कडे. डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. फर्स्ट कॅरेन रॉड्रिक्स सरांचा इशारा येतो वाईट बॉलचा. ह्या धावा रोखणं गरजेचं आहे. कधी कधी मुद्दामन गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू टाकतात जेणेकरून बॅटर फसवेल. सरळ बॅटने बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करतोय हा 1 गडी बाद 77 धाबा. 5वं षटक सुरू आहे आणि अफलातून बॅटिंग होतोय या 2 बॅटरद्वारे. हे तुम्ही रिप्ले बघू शकतायत. सुंदररित्या फीक केलाय. ऑन दी ऑफचा फटका पाहायला मिळतोय बॅटरद्वारे. स्कोर मोज ऑन 77. विनायक भोईर इज ऑन स्ट्राईक. पुन्हा त्याच दिशेने चेंडूला उडवला.
भूत आहेत 6-4. घ्या 6 धाबा आहेत. इशारा येतो कॅरी रॉड्रिक सरांचा. 6 धाबा म्हणजेच 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 83 83 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 ओवर. टीम की रन संख्या 83 रन, 1 विकेट के नुकसान पर. पाच बॉलचा सामना करत विनायक भोईर हा सुद्धा 14 धावसंख्येवर पोहोचलाय. आता पाहू शकतायत कशा पद्धतीने दाखवलं जात आहेत, रिप्ले दाखवले जात आहेत. मैदान क्रमांक 2 वर काय काय घडामोडी सध्या सुरू आहेत ती अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात DVN लाईव्हचे डिजिटल स्कोअर अपडेटर. विनोद तयार आणि विनोद याच्या या बॉलला स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि चेंडूला आता तो अडवतोय. म्हणजेच स्कोअरिस थर्ड मॅनमध्येही चांगली फिल्डिंग होतोय. धावसंख्या 1 गडी बाद 83 धाबा, 5.1 बॉलची समाप्ती. विनोद यांनी विकेट मिळवून दिलाय आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेलाय. चेंडू हवेत. हो, थोडक्यात वाचलाय बॅटर समर्थ व्यास. अन्यथा हा झेल होऊ शकला असता, कारण गोलंदाजी मार्गावर असताना बॉलिंग क्रीजमधून थोडासा पुढे आला होता बॉलर्स. अन्यथा हा झेल झाला असता. याचबरोबर 1 धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 84, 1 गडी बाद 84 धाबा. हे दृश्य पहा. बॅकफुटला जाऊन शॉट सिलेक्शन केलं होतं. क्विकर 1. चेंडू वेगाने आत आला होता. 1 गडी बाद 84, 5.2 बॉलची समाप्ती. आता विनायक भोईर थोडासा चुकतायत. स्कोअर कट करायचा होता, पॉईंट कव्हरच्या दिशेने त्यांना खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाही. 5.3 बॉलच्या समाप्तीनंतर 84 धावा. धावांचा पाऊस पाडलाय असंच म्हणावं लागेल. आणि सध्या IPL मध्ये सुद्धा धावांचा पाऊस पडतोय. हा चेंडू आता कळून काढला जातो सिफर कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धाव्यांची धावसंख्या पोहोचली 86 86. टीम की रन संख्या 86 रन, 1 विकेट के नुकसान पर. छठा ओवर प्रगति पर है. लोअर फुल टॉस बॉल. चेंडूला सुंदररित्या खेळून काढला जात आहे खाऊ कॉर्नरच्या दिशेने आणि चांगलं फिल्डिंग तिथे होतं. असं वाटलं होतं की चौकार सैल. इथे मिळत आहेत बॅटरला 2 धाबा. बघूया या चेंडूवर नेमकी किती धाव मिळाली. तर 1च धाव पूर्ण केली. चांगली फिल्डिंग झालं आणि एका धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या 87 87. 19 बॉलमध्ये 53 धावांची विस्फोटक खेळी साकारली समर्थ व्यास या खेळाडूने. जागा बनवली. कडक फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि हा झेल ड्रॉप. झेल सुटलाय. फलस्वरूप बॅटर पूर्ण करतोय. घ्या चेंडूवर 1च धाव. स्कोअर मोज ऑन 88. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागला जातात. 1 गडी बाद 88 धाबा. आफ्टर 6 ओव्हर 88 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. त्या लक्षाचा
काय क्रिकेट आहे बघा ना. उन्हातानाची पर्वा न करताना कुठल्याही स्पर्धा असली तरी त्या स्पर्धेमध्ये उतरण्याची तयारी असते खेळाडूंची. मग ते लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो. असं लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धासुद्धा वाढल्या आहेत, जसं ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटपटूंना प्लॅटफॉर्म देणारी ठरली आहे. तसंच लेदर क्रिकेटपटूंना सुद्धा प्लॅटफॉर्म देणारी एक मोठी स्पर्धाच म्हणजेच IPL इंडियन प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज होत आलाय कृतिक. कोलर टप्प्याचा चेंडू, वॉट सिक्स, फ्लॅट सिक्स. 6 धाव मिळतात बॅटरला. हा एक वेगळा इशारा षटकारांचा येतोय पंच कॅरी रॉड्रिग्स सरांचा. वॉट बिग हिट. बॅटरला मला असं वाटतं की चेंडू आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागले आहेत. कडक बॅटिंग होतोय. सोहे बाजूने आनंद लुटलाय बॅटिंग करत असताना बॅटर समर्थ व्यास या बॅटरने 21 बॉलमध्ये 60 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळतोय. ही इज प्लेइंग ऑन 60. स्कोर इज 94 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द 7th ओव्हर. शॉर्ट बॉल. अक्रूट टप्प्याचा चेंडू दिल्यानंतर त्याला योग्य ती दिशा दिली जात आहेत, योग्य ते उपचार शोधले जात आहेत. 6 धाबांच्या साह्याने धावसंख्या 100. 100 धावा पूर्ण होत आहेत. एक गडी बाद 100 धावा. काय चांगले फटकेबाजी करतात बॅटर समर्थ व्यास. खेळतात बिंदास आणि षटकार चौकाऱ्यांशी भागवतात आपले प्यास. जागा बनवली, गॅप मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयास आहे बॅटरचा. शतरक्षकाच्या हाताला गुंगारा दे चेंडू सटकल्यात. मिळतात 4 धावा. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर चौकार. 104 धावा, एक गडी बाद. 7वं षटक प्रगती पथावर आहे आणि अशीच फलंदाजी जर राहिली तर मला असं वाटतं की 200च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय. बॅटिंग करणाऱ्या साईनाथ स्पोर्ट्स क्लब, साईनाथ CC विरार टीम्स हे बघू शकतायत कशा पद्धतीने चुका शतरक्षकांनी केल्यात. 23 बॉलमध्ये 70 धाबा. आता चेंडू हवेत आहे. झेल होईल काय की किती धाव मिळतील? 6 धाव मिळत आहेत. हवाई सफर होते सफल. षटकार आणि चौकारांची आतषबाजी हा मॅच मध्ये होत आहे. स्कोर मोसन 1-1-0. हे तुम्ही बघू शकताय शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत पुढे गेला होता चेंडू. एक गडी बाद 110 धावा. 24 बॉलमध्ये 76 धावांची चांगली इनिंग समर्थ व्यासची. 24 गेंदों में 76 रन बनाए हैं बल्लेबाज समर्थ व्यास ने. आणखी याच बरोबर इथे 5 बॉलच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं तर खूपच खर्चिक ठरलाय हा बॉलर्स. 28 धावा खर्च केल्यात. काहीतरी मार्ग काढावा लागेल त्याला त्याच्यामधून. एरवी चांगलं प्रदर्शन करत असतोय तो खेळाडू, परंतु ह्या मॅच मध्ये कुठेतरी तो कमी पडलाय. पटेल बॉईज वसई टीम द्वारे खेळत असताना. स्कोर इज 116 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक मात्र विकेट्स मिळवली होती आणि ती होती ती जिगर राणाची. त्याच्यानंतर दोघांमध्येही चांगली भागीदारी झाली. पहिल्या विकेट करता 51 धावांची भागीदारी झाली होती आणि आता दुसरा विकेट करता जर आपण बघितली तर दुसरा विकेट करता जर आपण बघितलं तर दुसऱ्या विकेट करता 66 धावांची भागीदारी इथे झाली या दोघांमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे शतरक्षकाला.
7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 20 धाबा आणि गोलंदाज प्रिव्हियस ओव्हर जर आपण बघितली तर ती 32 धावांची ठरली. 32 धाबा खर्च केल्यात कृतिक या बॉलर्सने. थोडासा काळू जखमी होतोय, इंजुर्ड होतोय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पुन्हा एकदा बघूया. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 20 धाबा. समर्थ व्यास खेळतोय 26 बॉलचा सामना करत 86 वर आणि विनायक भोईर 17 धाबांशी खेळतोय. म्हणजे समर्थ व्यास याला आपलं शतक पूर्ण करण्याकरता हव्या आहेत 14 धाबा. 14 धाबा जर त्याने बनवल्या तर तो शतकवीर बनू शकतोय. क्विकेस्ट 100 होऊ शकते त्याचं. स्कोर इज 120. 1 गडी बाद 120 धाबा. 7 षटकांमध्ये ही धावसंख्या आहे आणि पटेल बॉईज वसई टीम सध्या बिकट स्थितीमध्ये आहे. विकेटचं पतन करावं लागेल, विकेट्स पूर्ण करावे लागतील. समोरच्या इन कडून गोलंदाज बघूया. विनोद शॉर्ट बॉल. विनोद स्कोर मूव्स ऑन 126. 126 धाव फळकावर होत आहेत. हे तुम्ही बघू शकतायत. विनायक भोईर याने मिडविकेटच्या वरून हा मोठा फटका खेळलाय. 9 बॉलमध्ये 23 धावा तो बनवतो. सव्वीस बॉलमध्ये 86 धावा बनवतोय समर्थ व्यास हा खेळाडू. बघा हाच तो रणजीपट्टू आहे. सौराष्ट्रामधून चांगली सुरुवात करून देतो संघाला. ओहो, आता मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला की नाही ते आपण बघणार आहोत. 2 धाव मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. त्या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावा बॅटच्या मदतीनं मिळत आहेत विनायक भोईर या खेळाडूला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाव संख्या लागली आहे 128 धावा 1 गडी बाद. स्ट्राईक इनकडे विनायक भोईर आहे. 8वं षटक सुरू आहे. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप, भागीदारी. स्लॉक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही या वेळेला. बघूया बॅटचा संपर्क झाला होता की काय. यस, कसला तरी आवाज आला होता यष्टीरक्षकाला, म्हणूनच तिथे आवाज आला. लाऊड पाहायला मिळाला, साऊंड पाहायला मिळाला होता. आता विनोद कमबॅक करताना दिसतोय. मोठा फटका, चेंडू हवेत आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. आता क्षेत्ररक्षक करत नाही कोणतीच चूक आणि अखेरीस हे दुसरे विकेट्स मिळवले. 128 धाबा 2 गडी बाद. बास झालाय खेळाडू विनायक भोईर. जाता जाता 12 चेंडूंचा सामना करत 25 धाबांचं चांगलं योगदान त्याने दिलंय. संघाची धावसंख्या 128 धाबा 2 गडी बाद. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम विनायक भोईर. 12 बॉलमध्ये 25 धाबा 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याचा जर स्ट्राईक रेट बघितला तर तो सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. जरी वय वाढत असलं तरी त्याची गुणवत्ता अजून तो दाखवतोय. चांगला फिटनेस मेंटेन करून आहे हा खेळाडू. वसई तालुक्याचं हे अनमोल रत्न आणि इथे चमकताना दिसलं विनायक भोईर हा खेळाडू. बघा बॅटिंगमध्ये 25 धावा बनवल्यात म्हणजेच कौतुक त्याचं करावं लागेल. या व्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये सुद्धा तो नेहमीच विकेट टेकर गोलंदाज ठरलाय प्रत्येक टीमद्वारे. मग कुठल्याही क्लबद्वारे खेळत असताना त्यांनी परफॉर्मन्स हा चांगलाच दिलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय यश चव्हाण. हा सुद्धा वसई तालुक्यातील खेळाडू आहे आणि त्याला सुद्धा चांगली मागणी असं क्लब क्रिकेट्सद्वारे खेळत असताना तो सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत असतो. पाहूया मिडल ऑर्डरमध्ये तो काय करतो. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये गेली होती कारण कडक ऊन आहे. तप्त उन्हामध्ये फिल्डिंग करणं थोडंसं कठीण जात असं.
सफलताच्या दोन्ही सफलता मिळवले, त्या दोन्ही सफलता विनोद बंडा या गोलंदाजानं मिळवून दिलेत आपल्या टीमसाठी. जरी धावा खर्च केल्यात 22 धावा, 2.4 बॉलमध्ये त्यांनी खर्च केल्यात 22 धावा. आणि खऱ्या अर्थाने एक किपर म्हणजे यष्टीरक्षकाने एक जल सोडला होता आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये एक जल सुटला होता त्याच्या गोलंदाजीवर. अन्यथा 3 ते 4 सफलता त्याच्या खात्यामध्ये असतील. नजरा सर्वांच्या टिकून आहेत त्या समर्थ व्यास या खेळाडूवर, जो सौराष्ट्राचा रणजीपट्टू आहे. IPL मध्ये सनराइज हैदराबाद संघाद्वारे त्याला आपण बघितलं होतं. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला डिफेन्स केलं. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची खातं उघडलं यश चव्हाण या खेळाडूने. एकतर सुस्कारा म्हणजे जो शॉस होता तो शॉस सोडला असेल. बॅटिंग करताना वरचढपणा म्हणजेच यशाचं शिखर गाठण्याकरता इतकी धावसंख्या हवीच होती जी सध्या बनवल्या. आडव्या बॅटने फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षकाला बीट करत चेंडू जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर. मिळतात 4 धावा. शानदार दिमागदार चौकार. स्कोर मूव्स ऑन 134. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 134 धावा, 2 गडी बाद. मला वाटतं या वेळेला ही खेळपट्टी आहे ती फलंदाजांच्या प्रेमात पडली आहे की काय. फलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. चांगले बॅटिंग होताना दिसतंय. गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. मागचं षटक आपण बघितलं होतं तर 32 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या. परंतु कधी कधी असे रेकॉर्ड्स होत असतात. 8 षटकांमध्ये 134 धावा, 2 गडी बाद. आता स्ट्राईक इनकडे ज्याच्यावर नजरा टिकून आहे तो खेळाडू आहे समर्थ व्यास. 26 बॉलमध्ये 86 धावा बनवल्यात. ही इज प्लेइंग ऑन 86 इन 26 बॉल. बॉलर जर आपण बघितलं तर गोलंदाजी मार्गावर बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज सज्ज झालाय. बॉलर्स नेम गौतम. गौतम वाघेला त्याच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाते. त्याच्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटर मिळवतो 6. गौतम वाघेला म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. आदरणीय रन मशीन भरत वाघेला यांचे सुपुत्र गौतम वाघेला उतरलेत आणि ते सुद्धा चांगले फर्स्ट क्लास क्रिकेटर आहेत. त्यांची सुद्धा गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेत. अनेक शतकं त्याने झळकावलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला उडवला. अठ्ठावीस बॉल मध्ये 98 धाव बनवल्यात समर्थ व्यास या खेळाडूने. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती या वेळेला पोहोचली 146. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची करतोय घाई आणि अशा रीतीने 29 बॉल जो 100 धावा पूर्ण करतो, 100 धावा पूर्ण करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सनराइज हैदराबाद संघामध्ये मागच्या वर्षीत तो त्यांच्या खेम्यामध्ये होता, त्यांच्या टीममध्ये होता आणि आज सौराष्ट्र या टीमद्वारे तो रणजीच्या मॅचेसमध्ये 148 धावा, 2 गडी बाद. पुन्हा आता आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषे पार. 4 धावा. स्कोर मूव्स ऑन 152 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट.
समर्थ व्यास इज प्लेइंग ऑन 104. हे दृश्य दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने त्यांनी शतक झळकावलं. 12 षटकांचा मॅच असला तरी त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय. गौतम वाघेला तयार. शॉर्ट बॉल होता आणि इथे पाहूया काय घडलंय. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं फिल्डिंग होतोय. एक धाव तो पूर्ण करतोय. 8.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या झाली आहे ती 2 गडी बाद 153. पहिला शतकवीर. मॉर्निंग क्लबद्वारे मी 2018 पासून समालोचन करतोय, परंतु T20 या 12 षटकांच्या मॅचेसमध्ये कुठल्याहीच बॅटरने शतक झळकावलं नाही. एक मात्र बॅटर इथे आपल्या डोळ्यासमोर आलाय आणि तो बॅटर आहे समर्थ व्यास. 31 बॉलमध्ये 105 धावा त्याने बनवल्यात. आउट ऑफ स्टेशन प्लेयर्स जरी असला तरी महत्त्वपूर्ण रोल अदा करतोय आपल्या टीम करता. साईनाथ CC विरार संघ करता त्याचा हा चांगला रोल. आता यश चव्हाण स्ट्राईक इनकडे जागा बनवून खेळण्याचा प्रयास केलाय. एक धाव तर मिळेल. स्वीपर कव्हर क्षेत्रामधून फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. खऱ्या अर्थाने तिथे जर आपण बघितलं तर 2 धावा होत आहेत पूर्ण आणि षटकाची समाप्ती. 9 षटकांची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या साईनाथ CC विरार टीमची 2 गडी बाद 155. 155 रन्स आफ्टर 9 overs. समर्थ व्यास is playing on 105 in 31 ball. Yes, Sawan is playing on 8 in 3 ball. आज खुश असेल समर्थ व्यास हे खेळाडू आणि हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर कदाचित आणखीन मागणी त्याला वाढू शकते. IPL मध्ये ज्या 100 धावा त्याने पूर्ण केल्या आहेत पहिला असा खेळाडू ठरला आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषक स्मृती चषक 2024 मध्ये ज्याने 100 म्हणजेच व्यक्तिगत 100 धावा एका मॅच मध्ये पूर्ण केल्यात आणि तो खेळाडू आहे समर्थ व्यास. समोरच्या इनकडून आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजेंद्र तयार होतो. राजेंद्र हा सुद्धा एक स्टार खेळाडू आहे. अजूनही स्टार खेळाडू शिल्लक आहेत. एका बाजूला आपण बघितलं तर साईराज पाटील, करण मोरे जो नवली येथून बिलॉंग करतो तो खेळाडू. अफलातून बॅटिंग करणारा खेळाडू आहे. निपुण फॉन्शॉल हा सुद्धा एक चांगला खेळाडू. सिद्धार्थ राऊत याला सुद्धा आपण अनेक वेळा चांगल्या नॉक्स खेळताना बघितलंय, चांगल्या बॅटिंग करताना पाहिलंय. मुळी आपण करंट रन रेट 17.22चा पाहायला मिळतोय. म्हणजेच पूर्णतः दबदबा वर्चस्व हुकूमत गाजवलंय साईनाथ CC विरार टीमने. समोरच्या इनकडून गोलंदाज राजेंद्र तयार होतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे समर्थ व्यास जो अजूनही भागवतोय आपल्या धावसंख्येची प्यास. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. मिळतात बॅटरला 4 धाबा. आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय राजेंद्र याने आणि त्याच्या या चेंडूवर योग्य ती दिशा दिली समर्थ व्यास या खेळाडूने. स्कोअर मूव्स ऑन 159. 159 धाबा 2 गडी बाद. मैदान क्रमांक 1 पेक्षा मैदान क्रमांक 2 वर जास्त धावांचा पाऊस पडतोय. कारण मागे आपण बघितलंय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जास्त धावसंख्या झाली नव्हती. इथे हा मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला दुसरा मॅच आहे. डे 1 मधील 4 मेचा हा दिवस आहे आजचा. शॉर्ट बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय आणि चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलं. एकच धाव. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 160. 160 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन दी 10th ओव्हर.
डाव्या बाजूला आता दुपारचं सत्र सुरू आहे आणि जर काही प्रेक्षकांना भोजन हवं असेल तर चांगलं भोजनालय आहे तिकडे महिला मंडळांचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फिश खाऊ शकतायत, मासळीचा आस्वाद घेऊ शकतायत, चिकन मटन हे सुद्धा तुमच्या सेवेकरता आहे. त्याची व्यवस्थासुद्धा डाव्या बाजूला करण्यात आलं आहे. परंतु रास्त दरामध्ये हे तुम्हाला मिळेल. पैसे थोडेसे खर्च करावे लागतील. 160 धाबा, 2 गडी बाद. स्ट्राईक इनकडे आता यश, गोलंदाज राजेंद्र तयार, फिरकीपट्टू. ओ चांगले फिल्डिंग आहे मिड ऑफमध्ये ह्या वेळेला या चेंडूवर. येस, निर्धाव चेंडू टाकला गेला आहे. 3 बॉल समाप्त झाले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 160 धाबा, 2 गडी बाद. 10वं षटक सुरू आहे. 12 षटकांमध्ये मला वाटते की आता 190च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय. ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवली आहे या बॅटरने. 33 बॉलमध्ये 110 धाबा समर्थ याच्या. आडव्या बॅटने खेळायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा तितका चांगला संपर्क झाला नाही. चेंडू खेळपट्टीच्या थोडंसं जवळ थांबतोय आणि आता खेळाडूला बॅटरला बॅट हवी आहे आणि ते बॅट मैदानाच्या आतमध्ये पुरवली जाते. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण बघूया कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो आहे. 161 धावा, 2 गडी बाद झालेत. 9.4 चेंडूची समाप्ती झाली आणि प्रोजेक्टेड स्कोअर जर याच सरासरीने धावसंख्या पुढे गेली तर 200चा टप्पा हा गाठला जाऊ शकतो आहे. साईनाथ CC विरार टीमद्वारे. सतीश पागधरे, अक्षय मापणकर हे कोचच्या भूमिकेमध्ये आपण नेहमीच बघत असतो. ओ गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि एका धावेने भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. हुक केलं जातं ह्या चेंडूला. 1 धाव तर मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 162 धाबा, 2 गडी बाद. 162 धाबा, 162 रन्स ऑन द बोर्ड इन द 10th ओव्हर. 10वं षटक सुरू आहे. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने फक्त मिडलिंग व्यवस्थित झालं नसलं तरी 1 धाव मिळेल. मिड विकेटमधून फ्लो येईपर्यंत एकाच धावेवर बॅटर समाधान मानतायत. ह्याचबरोबर धावसंख्या पोहोचली 10 षटकांची समाप्ती. 10 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. 163 धावा, 2 गडी बाद. 163 for the loss of 2 wicket after 10 over. दोन षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि बघूया या 2 षटकांमध्ये काय चांगला परफॉर्मन्स देत आहेत की गोलंदाज विकेट्स मिळवत आहेत त्याची चर्चा तर होईलच. ज्या पद्धतीने बॅटरने बॅटिंग केली, कमालीचं प्रदर्शन केलं आहे. आतापर्यंत कुठल्याच बॅटरने शतक झळकावलं नव्हतं ह्या स्पर्धेमध्ये. मला तर आठवत नाही. 2018 पासून मी धावतं समालोचन करतो आहे, परंतु तेव्हापासून या स्पर्धेमध्ये कुठल्या बॅटरने शतक झळकावलं नव्हतं. व्यक्तिगत शतक पाहायला मिळालं नव्हतं. ते व्यक्तिगत शतक हे बॅटर समर्थ व्यास याच्या बॅटमधून आल्या. चांगला बॉल ह्या वेळेला टाकला जातोय गौतम वाघेला याच्याद्वारे. खूप मोठं योगदान आहे भरत वाघेला सरांचं टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि त्यांचे सुपुत्र गौतम वाघेला. हा चेंडू आता कळून काढला जातो मिड ऑफच्या वरून. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जात नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते कारण आक्रमकतेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आहे समर्थ व्यास. 164 वर 2 गडी बाद.
ही धावसंख्या पाहायला मिळते. गौतम वाघेला आणि तनुष कोटियन कधी कधी एकाच टीममधून मी बघायचो. आज मॉर्निंग क्लबच्या स्पर्धेला सुद्धा मिस केलं असेल तनुष कोटियनने, कारण तो सध्या राजस्थान रॉयल्स या टीमद्वारे आपल्याला खेळताना दिसतोय. 1 ते 2 मॅचेसमध्ये त्याला संधी मिळाली होती. प्रारंभिक फलंदाज म्हणून सुद्धा पाठवण्यात आलं होतं, परंतु खऱ्या अर्थाने करुणाकरण कोटियन यांचे हे सुपुत्र ऑफ ब्रेक गोलंदाज आहेत, बॉलिंग ऑलराऊंडर आहेत आणि त्यांना मात्र बॅटिंगसाठी पाठवलं जात आहे. आता मोठा फटका, या 6 धावा मिळतात बॅटर समर्थ व्यास. स्कोर मूव्स ऑन 170, 170 धावा, 2 गडी बाद. आणि आता जर आपण बघितलं तर 35 चेंडूंमध्ये 117 धावा बनवतोय समर्थ व्यास हा खेळाडू. गौतम वाघेला हा खेळाडू कुठेतरी कमी पडतोय. मागचा 2023 मध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं, बॅटिंग चांगली केली होती, बॉलिंग सुद्धा चांगली केली होती गौतम वाघेला. आणि कधी कधी काय होतं, हा पहिलाच मॅच आहे, पहिल्या मॅचमधून भरपूर काही शिकायला मिळत असतं आणि ते आज शिकायला भरपूर मिळेल पटेल बॉईज वसई टीमला. त्यांच्या टीमला सुद्धा कमजोर समजून चालणार नाही, कारण दुसरी इनिंग बाकी आहे. हा मग टायमिंग साध्य व्यवस्थित झालं नव्हतं, तरीसुद्धा इथे मिळतील बॅटरला 1 धाव. दुसरी धावायचा प्रयत्न केला जातो आहे. फिकी येईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात 172, 2 गडी बाद. 11वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय. 6 धावांकरता मिळत आहेत 6 धावा. काऊ कॉर्नर फट्या बाहेर, षटकार. पाहूया त्याची इनिंग्स कशी बिल्ड करतोय तो, किती षटकार ठोकलेत आणि किती चौकार ठोकलेत या बॅटर्सने. टुर्नामेंट्समधील ह्या मैदान क्रमांक 2 वर 22 षटकार लागलेत आणि समर्थ इज प्लेइंग ऑन 125. हा सुद्धा चेंडूला कळून काढला जात आहे पॉईंट क्षेत्राच्या दिशेने. शतरक्षक कुणी नाही, 4 धाव मिळतील यात काही शंका नाही. मिळत आहेत 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 182, 2 गडी बाद. 11 षटकांची समाप्ती. 11 षटकांच्या समाप्तीनंतर 182 धावा, 2 गडी बाद. समर्थ व्यास खेळतोय 38 बॉलचा सामना करत 129 वर आणि यश चव्हाण खेळतोय 8 बॉलचा सामना करत 11 या धावसंख्येवर. यशाचं शिखर गाठायचं असेल ना, तर जे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं ते ध्येय पूर्ण तुम्हाला करावंच लागेल आणि इथे चांगली साथ मिळत आहे. समर्थ व्यास याची जर आपण बॅटिंग पाहिली तर 15 चौकार आणि 9 षटकारांच्या साह्यानं त्यांनी या धावा बनवल्यात 129. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 339.47चा त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. खूप चांगली माहिती मिळते आम्हाला DBN लाईव्हद्वारे. बघूया, अपेक्षा असेल प्रेक्षकांची की पहिल्या चेंडूवर सिंगल्स रन्स पूर्ण केली पाहिजे बॅटरने, परंतु क्रिकेटमध्ये आता ह्या वेळेला प्रत्येक बॅटर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात. 182 वर 2 गडी बाद. धावा तर पाहिजेच. साईनाथ CC विरार या टीमला. समोरची टीम सुद्धा बलाढ्य टीम आहे. विकेटचा शोध घ्यायचा होता, परंतु हा टप्प्याचा बॉल चेंडूला थेट भिरकावून दिला जात आणि चेंडू जातो सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, षटकार. यश चव्हाण इज ऑन फायर. 9 बॉलचा सामना केलाय, 17 धावा तो बनवतोय. संघाची धावसंख्या 188. 200 धावा पूर्ण करण्याकरता धावा हव्या आहेत त्या 12 आणि बॅटर समर्थ व्यासचं जे 1.5 शतक पूर्ण करण्याकरता त्याला धावा पाहिजेत 21. स्ट्राईक इनकडे यश चव्हाण आहे. सिंगल रन्स पूर्ण केली, 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक रोटेट केली. आता समर्थ व्यास याला स्ट्राईक मिळाली. 4 बॉलमध्ये त्यांना 21 धावा पाहिजे 150 धावा पूर्ण करण्याकरता. संघाची धावसंख्या 189, 2 गडी बाद. 189 मध्ये 129 धावा फक्त समर्थ व्यास या खेळाडूच्या पाहायला मिळत आहेत. इतर खेळाडू टकमक नजरेने बघत असेल या खेळाडूकडे. दुसऱ्या बाजूला
त्रस्त केलंय गोलंदाजांना बॅटरने. त्रस्त करणारी गोलंदाजी झाली नाही, परंतु त्रस्त करणारी फलंदाजी आपण पाहिली मैदान क्रमांक 2 वर. हो, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली. थोडंसं थकलं असेल कारण एनर्जी ही फार महत्त्वाची आहे. सलामीला येऊन समर्थ यांनी जी सुरुवात केली ते सुरुवातीचा शेवट तो गोड करेल काय. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ भरपूर मिनटं स्पेंड केलेत, भरपूर वेळ खर्च केलाय या विकेटवर. शॉर्ट बॉल, एक धाव बॅटर पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट करतायत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर मूव्स ऑन 191. 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे 200 धावा पूर्ण होतील काय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे समर्थ व्यास. 2 मध्ये 9 धावा पूर्ण केल्या जातील काय, ज्या 200 धावा होऊ शकत आहेत 12 षटकामध्ये. अनेक रेकॉर्ड्स आहे. हा इतिहास रचला गेलाय मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024चा रणसंग्राम. शॉर्ट बॉल चेंडूला खेळलं जात आहे पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता धावतोय बॅटर. 2 धावा तो पूर्ण करतोय आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचली जाते 193. 1 चेंडू शिल्लक आहे. काय षटकार खेचेल बॅटर आणि 199 धावसंख्या होईल आणि टार्गेट 200 धावसंख्येचं ठेवलं जाईल. पाहूया. समर्थ व्यास इज प्लेइंग ऑन 132. 40 बॉलमध्ये त्याने 132 धावा बनवलेत. दुसऱ्या बाजूला 11 बॉलमध्ये 19 धावा यश चव्हाण याच्या पारा मिळत आहेत. याआधी 25 धावा 12 बॉलमध्ये विनायक भोईर याच्या पाहिल्यात आणि त्याच्या आधी आपण बघितलं जिगर राणा याच्यात 14 धावा. त्यांचं सुद्धा योगदान विसरता कामा नये. चांगला स्कोअर कटचा फटका. चेंडू पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतोय. अजूनही एनर्जी आहे. काय चांगला फिटनेस पाहायला मिळतो या बॅटरचा आणि या बॅटर करता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 195 आणि 196 धावसंख्येचं लक्ष असेल. ते म्हणजेच दुसऱ्या इनिंगमध्ये पटेल व्हॉइस वसई टीमला. समर्थ व्यास काय चांगली पॅस त्याने बुजवली. 41 बॉलमध्ये 134 धावांचं योगदान. 326.83चा त्याचा स्ट्राईक रेट. 9 षटकार आणि 15 चौकार त्याच्या बॅटमधून. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. ब्रिलियंट, इनक्रेडिबल, अविश्वसनीय खेळी त्यांनी साकारली आपल्या टीम करता. आणि आता 196 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल त्याची चर्चा आपण करणारच आहोत. थोडक्यात आपण चर्चा त्याची करणार आहोत काही वेळानंतर. व्हॉट परफॉर्मन्स. खूप चांगला परफॉर्मन्स दिला. परंतु पटेल बॉईज वसई टीमसुद्धा हार मानणारी टीम नाही. त्यांच्याकडे सुद्धा आक्रमण आहे आणि म्हणूनच त्यांच्या बॅटर इथे चांगलं काम करतील असं मला वाटतं. सो खेळाडू थोडेसे टायर्ड आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे समर्थ या खेळाडूने.
ही तयारी सुरू आहे सध्या. फिल्डिंगमध्ये सुद्धा काय परफॉर्मन्स द्यावा ही चर्चा होते. भरत विनायक ह्यांच्यामध्ये चर्चा केली जाते. करण मोरे चर्चा करतायत. सिद्धार्थ राऊत हे सुद्धा एकत्रित येतात आणि चर्चा होते. जे परफॉर्मन्स केला 134 धावांची चांगली खेळी. 41 बॉल्समध्ये 9 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने त्याने ठोकले. उपयुक्त अशी खेळी त्यांनी साकारली आणि मॉर्निंग क्लबचा फायदा झाला या खेळाडूला. चर्चेकरता आमच्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील समर्थ व्यास आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. खेळाडूंना चांगली प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आहे. मी म्हटलं होतं कारण मला आठवतं ना 2018 साली याच मैदानावर मैदान गाजवलं होतं शुभम दुबे या खेळाडूने. शुभम दुबे हा खेळाडू आपल्याला इथे दिसला होता ज्याने सलग 4 षटकार ठोकले होते. त्याच्यानंतर बडोदा संघाविरुद्ध सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला होता ज्यावेळेस त्यांनी षटकारांची आतषबाजी केली होती आणि तदनंतर RCB आणि त्याच्यावर चांगली बोली लागली होती. 5.5 करोड रुपयाची बोलीने तो खेळाडू त्यांच्या खेम्यामध्ये गेला होता आणि तदनंतर आता CSK चेन्नई सुपर किंग्स संघाद्वारे त्यांना खेळताना दिसला आहे. एका बाजूला जर आपण त्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने तो बॉलिंग ऑलराऊंडर आहे, परंतु बॅटिंग करताना काय त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स झाला आणि त्याने CSK संघामधून खेळत असताना सध्या परफॉर्मन्स दिला. त्या परफॉर्मन्सच्या जोरावर त्याला भारतीय टीममध्ये म्हणजे जागा तर मिळाली आणि त्या व्यतिरिक्त विश्वचषक T20चा जो अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशां मिळून होणार आहे त्यामध्ये सुद्धा शुभम दुबेसारखा खेळाडू दिसेल जो ह्याच मैदानावर आपल्याला तयार होताना दिसला आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धासुद्धा एका बाजूला म्हटलं तर खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्मच म्हणता येईल. शाम्स मुलानी सुद्धा ह्याच मैदानातून पुढे आला. तनुष कोटियनसुद्धा 2023 साली आपल्याला ह्याच मैदानावर चांगला परफॉर्मन्स देताना दिसला होता आणि त्याला आपण बघितलं होतं. आता आमच्यासोबत जुडले जात आहेत समर्थ व्यास. कॉन्ग्रॅच्युलेशन, ब्रिलियंट नॉक, बढ़िया खेले आप. 134 रनों की बढ़िया पारी आपने यहाँ पे पेश की. 41 गेंदों का सामना किया. कैसा महसूस हो रहा था उस वक्त? पहले तो बहुत गर्म था तो विकेट काफ़ी अच्छा है और कुछ एंगल्स ऐसे हैं जो बड़े हैं तो शुरू के स्टार्टिंग इनिंग में मैंने बाउंड्रीज पे ज़्यादा फोकस किया क्योंकि एंगल्स बहुत बड़े मिल रहे थे. बट जैसे मेरा रिदम आता गया बैटिंग में तो वो फ्लो को मैं कंटिन्यू रखा, बीच में रोका नहीं है अभी. तो अभी 50 के नज़दीक जब आए तो क्या चल रहा था मन में? थोड़ा सा धक धक चल रहा था कि 50 बनेंगे या नहीं? नहीं, ऐसा कुछ नहीं है. मोस्टली ये 1-2 महीने में ही मैंने फास्टेस्ट वर्ल्ड रिकॉर्ड और ये सब बनाया है तो अभी ऐसा इनिंग को मेरे को ज़्यादा प्रेशर नहीं आता है. सौराष्ट्र की टीम से खेलते वक्त आप ओपनर बल्लेबाज के तौर पे आते हो या फिर मिडल ऑर्डर में आपको भेजा जाता है? मैं मोस्टली टॉप ऑर्डर बैटिंग करता हूँ और बस अभी 3-4 साल से टॉप ऑर्डर ही. IPL में कैसा मौका मिला? मतलब कौन से परफॉर्मेंस के बाद में आपको IPL में मौका दिया गया? BCCI की सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में मैंने T20 में अच्छा किया तो IPL के स्काउट्स ने मेरे को देखा और मेरे को फिर IPL के लिए पिक किया. अभी क्या मतलब इस मैच में क्या होगा क्योंकि सामने वाली टीम भी उनके टीम में भी अच्छे बल्लेबाज है तो क्या वो रन बनाएंगे ये रन? देखते हैं, जो अच्छा बॉलिंग डालेंगे तो हम जीतेंगे और अच्छा बैटिंग करें तो वो लोग जीतेंगे. आपके सभी टीम प्लेयर कैसे हैं? मतलब जो आपके जो परफॉर्मेंस है तो बढ़िया है, उसके अलावा करण मोरे है, विनायक भोईर है, वो भी स्टार खिलाड़ी है. काफ़ी एक्सपीरियंस प्लेयर है, सबके साथ मैं बहुत सारे सालों से खेलते आ रहा हूँ तो एक बिलीव है कि ये टीम जीत ही जाएगा. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू सर. या प्रतिक्रिया समर्थ व्यास या खेळाडूच्या आपण बघितला जो सौराष्ट्र टीमचा रणजीपट्टू आहे आणि अर्थातच प्रारंभिक फलंदाज म्हणून त्याचा चांगला परफॉर्मन्स होतो. या व्यतिरिक्त सनराईज हैदराबाद टीमद्वारे IPLमध्ये सुद्धा त्यांना आपण मागच्या 2023मध्ये पाहिलं होतं. वही आपण आता दुसऱ्या इनिंगकडे जिंकण्याकरता 196 धावांचं लक्ष्य आहे आणि पाठला कसा काय पूर्ण केला जातो आहे याचं वर्णन आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तत्पूर्वी आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊया. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह.